जय भारत का संविधान आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करत असताना काही संविधानिक मर्यादा आणि देशाच्या प्रगतीला किती बाधक काँग्रेस सारखे राजकीय पक्ष वागत आहेत, वर्तन करत आहेत, त्या निमित्तानं बोलायचं झालं तर नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या बाबतीत ही आजची पत्रकार परिषद आहे। कालचं जे बिल होतं, कालच्या बिलाला झालेला काँग्रेसांकडून किंबहुना त्यांच्यासारख्या वैचारिक दिवाळखोर पक्षांकडून झालेला विरोध हे दोन गोष्टी लक्षात आणून देतं। या देशाच्या भूमीवर एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये ज्या प्रकारे मागासांना त्यांच्या हक्काचं मतदान स्वतंत्रपणे करता यावं ह्यासाठीचा जो लढा होता, त्या लढ्याला तत्कालीन काँग्रेसचे पुढारी बॅरिस्टर एम.के. गांधीजी, ज्यांना मी महात्मा म्हणत नाही, त्यांनी त्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही, तेव्हा बाबासाहेबांची वैचारिक हत्या काँग्रेसांच्याच विचारानं केली होती। ती पुनरावृत्ती काल आम्ही संसदेमध्ये पाहिली, संसदेच्या सभागृहात पाहिली। कालही बाबासाहेब आंबेडकरांची संसदेमध्ये वैचारिक हत्या झालेली आहे। मला महाराष्ट्रातील तमाम देशवासियांना, तमाम संविधानवाद्यांना, तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसांना मला आव्हान करायचं आहे, कालचा जो पार्लमेंट मधला जे काही त्या म्हणजे महिलांच्या बाबतीतला 33% आरक्षणाचा मुद्दा, त्याचबरोबर सेन्सेस, त्याचबरोबर डिलिमिटेशन, ह्या मुद्द्याला गांभीर्यानं घ्या। ती बाब अशी आहे, राहुल गांधी तूने तो बहुत बोला, प्रियंका तूने भी बहुत बोला, लेकिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के सोच रखने वाले, माय मदरलैंड बोलने वालों में से हम हैं, क्योंकि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने माय मदरलैंड कहा है, हम उनमें से हैं। हम सोचेंगे भी और सोच की जोर से लगाएंगे भी। त्याचं कारण काँग्रेसी बाहेर येऊन सांगत आहेत, विजय उत्सव साजरा केल्यासारखं वागत आहेत। मला आंबेडकरी अनुयायांना, वंचित घटकांना, संविधानवाद्यांना काही महत्वाच्या बाबी मला समोर ठेवायच्यात। त्या म्हणजे मला सांगायचंय की आर्टिकल 42 नुसार, आर्टिकल 82 नुसार स्पष्टपणे हा मॅन्डेट आहे की सेन्सेस कशा प्रकारे केलं जावं, डिलिमिटेशन कशा प्रकारे केलं जावं, म्हणजे पुनर्रचना मतदारसंघांची आणि जनतेचे शिरगंती, ज्याला आपण सेन्सेस म्हणतो। संविधानाचा विद्यार्थी असल्या कारणाने हे आकडे मी तुमच्या समोर आर्टिकल सोबत ठेवत आहे। त्याचबरोबर ही जी बाब आहे, राज्याच्या ज्या जागा असतात विधानसभेच्या, त्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 170 नुसार डिलिमिटेशन आणि सेन्सेसचा भाग असतात। आता
खासदारांच्या जागा अगदी सोप्या भाषेत तुमच्या व्ह्युअर्ससाठी, आमच्या चाहत्यांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी, देशवासियांसाठी, ह्या ज्या जागा आहेत, कालचं जर बिल पास झालं असतं तर त्या जागांची संख्या काय झाली असती, तर पार्लमेंटमधल्या जागांची स्ट्रेंथ जी आहे ती 816 पर्यंत पोहोचली असती आणि त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 48च्या 72 जागा झाल्या असत्या. 48 ज्या जागा आहेत त्या आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आहेत, त्या 72 जागा झाल्या असत्या. महाराष्ट्रामध्ये आज आरक्षणाच्या जागा किती आहेत, तर 8 जागा आहेत. अनुसूचित जातीचे खासदार, अनुसूचित जमातीचे खासदार, त्या खासदारांमध्ये वाढ झाली असती आणि म्हणून म्हणजे आता 5 जागा आहेत तर त्या 8 झाल्या असत्या आणि एसटीच्या जागा ज्या आहेत त्या जागा देखील वाढल्या असत्या. सांगायचं तात्पर्य, ह्या एकूण वाढ होणाऱ्या जागा जर आपण लक्षात घेतल्या तर 126 जागा ज्या आहेत त्यापैकीच्या जागा लक्षात घेता अनुसूचित जाती जमातीचे खासदार आमदार वाढू नये याच्यासाठीची कुटील घाणेरडी नीती काँग्रेस यांनी आखली. काँग्रेसी स्वतःला सेक्युलर दाखवणारे हे अत्यंत घाणीतल्या वैचारिक किड्यासारखं त्यांचे जे विचार आहेत त्या घाणीतल्या किड्यासारखे विचार आज आम्हाला पाहायला मिळाले, ज्याला आपण व्हायरस असलेले विचार म्हणतो. आणि म्हणून आमचं हे म्हणणं आहे, ही बाब प्राखर्यानं संविधानवाद्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ह्याच्यावर बोललं पाहिजे. प्रति प्रश्न असू शकतो की सदावर्ते कोर्टात जाता येईल का, या प्रकरणामध्ये काही मर्यादा संविधानिक आहेत. आर्टिकल 329 नुसार ह्या प्रकरणात न्यायालयात जाता येत नाही. परंतु एक लक्षात घ्या, ह्या प्रकरणाला न्यायालयात नाही तर जनतेच्या दरबारात, जनतेच्या न्यायालयात नेण्याची जिम्मेदारी संविधानवाद्यांची आहे, भारतीय जनता पक्षाची आहे, कारण त्यांनी बिल आणलं. त्याचबरोबर वंचित घटकाची आहे. काँग्रेस यांच्या नाळेला फुकट बांधून घेऊ नका, कारण काँग्रेसी विचार हा कायमचा जो आहे तो काँग्रेस गवताप्रमाणाचा विचार आहे. बॅरिस्टर एम के गांधीजींचा विचार आहे, जो कधी सुद्धा या देशातील संविधानवाद्यांसाठी तो पूरक असू शकत नाही. यासोबत मला हे म्हणायचं आहे की खरोखर काँग्रेसांना जर काही बोलायचं असतं किंवा त्यांच्या सोबत्यांना जर काही बोलायचं असतं तर ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण आहे त्या प्रकारे जोडीचं आरक्षण मागायचं होतं. परंतु वाढणाऱ्या जागा अनुसूचित जातीचे खासदार वाढणार होते, अनुसूचित जमातीचे खासदार वाढणार होते, 33% महिला हक्काने येणार होत्या. त्यांना थांबून, त्यांना बॅरिकेडिंग करून, अरे दळभद्र्यांनो, अरे संविधानाची लाज घालणाऱ्यांनो, हे तुम्ही करून या देशामध्ये पुन्हा एकदा इतिहासात नोंदवलं की तुम्ही किती संविधान विरोधी आहात. काँग्रेसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला म्हणजे ज्यांना छुटपुट किती कळतं संविधान मला माहित नाही, पण डायलॉगबाजी करणाऱ्या राज ठाकरेला मला सांगायचंय, राज ठाकरे एक ट्विट केलं त्यानं डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये. अरे राज ठाकरे, काँग्रेसांच्या जसं बुडाला आग लागली तशी तुझ्या बुडाला का आग लागली बाबा? कारण तुला वाढीव संख्या एससी एसटीची नको का आमदारांमध्ये, खासदारांमध्ये? त्या मनसेतल्या एससी एसटी भावांना मला सांगायचंय, ओबीसी भावांना सांगायचंय, हा त्या राज ठाकरेचा डीएनए आहे वैचारिक. हा विरोधी आहे. ओबीसींचा विरोध वाढू नये का जागा? एससी एसटीचे खासदार आमदार जास्त होऊ नयेत का? आणि मला हे त्यांना सुनवायचंय राज ठाकरेला की अशा प्रकारे
तुमचं वर्तन हे स्पष्ट आणि सिद्ध आहे की तुम्ही हे सगळं बोलताना ते माननीय जे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या कानात जाऊन चुचू 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 बोलता, कारण तुमचे सगळे धंदे जे आहेत महापालिकेशी संबंधित आहेत, टेंडरशी संबंधित आहेत तुमचे सगळे धंदे. परंतु लक्षात ठेवा, संविधानाला तुम्ही राज ठाकरे चुकीचं किंवा संविधानिक हक्कांना तुम्ही चुकीचं दर्शवून तुमचे कोणतेच मनसुबे राज ठाकरे आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की हा प्रश्न निषेधाचा ठराव येणाऱ्या उद्याच्या जी म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक असेल त्या बैठकीमध्ये 33% महिलांचे हक्काच्या जागांचे मारेकरी काँग्रेसी, त्याचबरोबर SC STच्या जागा डिलिमिटेशनमुळे वाढू शकतात, खासदार आमदार वाढू शकतात, त्यांच्या हक्काचे मारेकरी अशा प्रकारचा निंदाजनक ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पवारताई यांनी आणावा आणि केंद्राच्या पटलावर ज्या प्रकारे वर्तन काँग्रेसने केलं, ज्या प्रकारे महिलांच्या हक्काची इज्जत घालवली, महिलांच्या हक्काची काँग्रेसने इज्जत घालवली, त्या सगळ्या बाबी निषेध नोंदवावा असं देखील मी आवाहन करतो. काँग्रेसचं यावरती म्हणणं आहे की डिलिमिटेशनच्या माध्यमातून देशामध्ये उत्तर आणि दक्षिण या सगळ्या भागामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल. बघा, तुम्ही भारतीय संविधान न वाचणारी जी माणसं आहेत ना तेच असं बोलू शकतात. वी द पीपल ऑफ इंडिया, ए राहुल गांधी, प्रियंका जी आपको भी हम बोल रहे हैं, और कोई सटर बटर जो कांग्रेसी थॉट्स लेके इधर उधर झूमते रहते हैं, झोलते रहते हैं, उनको भी कह रहे हैं वी द पीपल ऑफ इंडिया का मतलब है हम सारे भारतवासी. मग कोणत्या राज्यामध्ये किती जनसंख्या आहे त्याच्यावर आधारित, त्या जनसंख्या म्हणजे सेन्सेसवर आधारित पुनर्रचना होत असते, डिलिमिटेशन होत असते, त्याच्यावर आधारित आरक्षण होत असते. आता हे दोन प्रकारच्या आरक्षणाचे हत्यारे आहेत. एक, अनुसूचित जाती जमातीचे खासदार वाढतात, त्या बाबीचे हत्यारे, त्या बाबीचे कसाब. कांग्रेसियों को मैं कसाब कहता हूं क्योंकि इन कांग्रेसियों ने जो अनुसूचित जाति जनजाति के एमएलए एमपी बढ़ सकते थे, डिलिमिटेशन के जो कानून लाया था, संशोधन लाया था संविधान में, उसे रोकने का प्रयास किया. वो एक तरह से कसाब है और दूसरी तरफ से कहते हैं बराबरी की बात, बराबरी की बात. इनके डीएनए ने बता दिया कि ये महिलाओं को बराबरी का समझते नहीं है. इसलिए महिलाओं के लिए, महिलाओं के जो हक की, जो पॉलिटिकल राइट्स है, उनके हत्यारे हैं ये हत्यारे हैं. इनके पास मैंने खड़े किए सवालों का जवाब नहीं है. ज्याप्रमाणे विधेयक मंजूर तर झालंय, एकंदरीतच हा मोदींना पण धक्काच आहे. भविष्यातली काय पावले असू शकतात असं तुम्हाला वाटतंय सरकारची? आता एक लक्षात घ्या, सर देखो, जो खुद को सेक्युलर कहते हैं, जो काँग्रेसी है, जे डावे आहेत, जे त्यांच्या सोबत आहेत, काँग्रेस यांच्या सोबत, मला सांगा, आज चांगलं होत आहे, उद्या अधिक चांगलं होईल, परवा आणखीन अधिक चांगलं होईल. चांगल्याची सुरुवात, महिलांच्या बाबतीमध्ये आरक्षणाची सुरुवात पार्लमेंटमध्ये होत असेल तर तोच मा सावित्रीबाईचा विचार नाही का, मा जिजाऊचा विचार नाही का, मा अहिल्यादेवी होळकरांचा विचार नाही का, मा रमाईचा विचार नाहीये का, सरस्वती माता का विचार नाहीये क्या, शिक्षणाची देवता. ह्या विचाराला पुढंच जाऊ द्यायचं नाही. ह्या विचाराला अरे किती गळा काढू काढू महिला अत्याचार म्हणतात. आज महिलांच्या आरक्षणावर गदा आणली.
जे त्यांच्या काँग्रेसांच्या वटीत असतात त्यांच्याकडे आज उत्तर आहे का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की हे हत्यारे आहेत, वैचारिक हत्यारे आहेत. ज्याप्रमाणे दक्षिणेतील राज्ये या विधेयकाला विरोध करत होती, प्रादेशिक असमतोल होईल असं वाटतं. एक लक्षात घ्या, वी द पीपल ऑफ इंडिया आहे. इथे छोटं राज्य आहे, गोवा छोटं राज्य आहे किंवा